चला आता खूप लोक वाट बघतायत त्या पब्लिक स्पीकिंग मध्ये, त्यांना खूप भीती वाटते स्टेजवर. ती भीती आपण आता उरलेल्या मिनिटामध्ये घालवूया. म्हणजे ह्या कम्युनिकेशन आणि या बॉडी लँग्वेजला आपल्या घेऊन आपण स्टेजवर आपला पाय ठेवूया. राईट. येस, विच फॅक्टर इंटरफेअर्स द मोस्ट वाईल पब्लिक स्पीकिंग. तुझ्या क्वेश्चनचा आन्सर तर माझ्या या फ्लो मध्ये आहे. आणि आपलं क्वेश्चन आन्सर सेशन परत असणारच लास्टला. अपूर्वा मला बोलली आहे थोडासा ठेवूया आपण. पण आता तुमचे मोस्टली क्वेश्चन इकडेच सॉल्व्ह होतील. तर चला चल उठून जाऊया आता स्टेजवर आपण सगळे एकत्र मिळून. आता स्टेजवर जाताना तुम्हाला लोक 10 गोष्टी सांगतील. टाय घाला, सूट घाला, पुस्तकात हे असं बोला तसं बोला. मी टाय नाही घातलीये, खरंच नाही घातलीये, खरंच नाही घातलीये. सूट कोण घरी घालतं काय? व्हॉट मॅटर्स इज युअर कंटेंट. तुमचा कंटेंट सर्वात इम्पॉर्टंट पाहिजे. आणि हा ड्रेस कोड इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही नंतर कव्हर करीन कुठे आणि कसं घालायचं. राईट. सो रेडी, ऑल ऑफ यू रेडी टू मूव्ह ऑन द स्टेज नाव. स्टेजवर कुठच्या कुठच्या गोष्टी करायच्या? कम ऑन, हाऊ इज द जोश? येस, सो लेट्स मूव्ह ऑन द स्टेज. स्टेजवर आल्यावर तुमची भीती घालवतो आता मी. सर्वात पहिला एक रूल लक्षात ठेवा. बी देअर बिफोर दॅम. बी देअर बिफोर दॅम म्हणजे काय? मॅक्झिमम टाइम्स असं असतं, तुम्ही स्टेजवर जातात, पडदा बंद असतो, पडदा उघडतो आणि समोर हा, मतलब यू वॉन्ट टू गिव्ह अ स्पीच, यू वॉन्ट टू गिव्ह अ स्पीच अँड लुकिंग एट द ऑडियन्स यू बिकम, एक सफिक्स लागतो स्पीचच्या पुढे, यू बिकम स्पीचलेस. यू बिकम ऍक्च्युअली स्पीचलेस तो ऑडियन्स बघून. मग काय करायचं? मी काय करायचो आधी? नर्वस होतो आपण. कशाला व्हायचं? एक काम करा ना, बी देअर बिफोर दॅम. स्टेजवर आधीच या. आज पण मी आधी जायलो, व्हिडिओ नंतर ऑन केला. तुम्हाला त्याचं ट्रिक सांगतो मी. तुम्ही स्टेजवर जेव्हा आधी येता, ऑडियन्स वन बाय वन हळूहळू येत असते. त्या एन्व्हायरमेंटची तुम्ही स्वतःला रमवून घेता. यू adapt टू दॅट सिच्युएशन, यू adapt युअरसेल्फ टू द एन्व्हायरमेंट बिफोर द, सी ट्राय टू अंडरस्टँड, बिफोर द ऑडियन्स इज कमिंग. तुम्हाला येणारा एक एक चेहरा दिसतो, तो तुम्हाला बघून हसतो, तुम्ही त्याला बघून हसता, तुमची एक नकळत ओळख होते. एम आय राईट? एक एक जण येतोय, तुम्ही आधीपासून त्या स्टेजवर आहात, तुम्ही फिरता आहात किंवा तुम्हाला बसला आहात एका खुर्चीवर, लोकांना येताना बघा. आता काय होतं, ही ह्युमन सायकोलॉजी आहे. तुम्ही आधीपासूनचे आहात, तुम्ही नंतरचे नाही आहात. नंतरचा तो ऑडियन्स आहे. तुमची भीती 50% जाते. एम आय राईट? 50% जाते. तेच जर तुम्ही ऑडियन्स पॅक झाल्यावर अचानक स्टेजवर आला, तर मात्र नर्वस व्हायला होतं. म्हणून तर काल अपूर्वाला म्हटलं मी, आपण आधीच जाऊया, आधीच लॉग इन करूया. कळतंय? तर ही पॉइंट नोट डाऊन करा. तुमची भीती गॅरंटी देतो पेपरवर 50% जाणार. खुर्ची असेल तर खुर्चीवर बसा, स्टेजवर नसेल तर फ्रंट रो मध्ये बसला असाल, फ्रंट रो मध्ये बसला, मध्ये स्टेजवर असं उभं राहून बघा कोण कोण येत आहे, लोकांना स्माइल द्या. आता ते चेहरे ओळखीचे झालेत. कळलं तुम्हाला? सो बी देअर बिफोर दॅम. हा पहिला गुरुमंत्र पब्लिक स्पीकिंगचा. आय होप आय हॅव मेड माय सेल्फ क्लिअर. दुसरा गुरुमंत्र, अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आपण सर्व ऑडियन्स आहोत, मी पण कुठेतरी ऑडियन्सचा भाग असतो. ऑडियन्स नेहमी अशी घाबरलेली असते, कुठेतरी अशी कुठेतरी असते. स्पीकरचं वेगळं जाऊन द्यावं, पण ऑडियन्स पण. आणि स्पीकरला भीती वाटते, जशी मला वाटते. आता राज मला प्रश्न विचारेल, ओमकार विचारेल, सिद्धी विचारेल, अपूर्व विचारेल. राईट? तो मला आता भीती वाटते की कोण मला काय प्रश्न विचारेल. थांबा, तुझ्या प्रश्नाचं सगळ्यांची मी उत्तर देतो नंतर. तर मी काय करीन, मी आधीच तुम्हाला सांगेन, सो आय एम गोइंग टू आस्क एनी वन ऑफ यू वन क्वेश्चन. जेव्हा स्पीकर असं म्हणतो, ऑडियन्स मध्ये सगळे असे होतात, आपल्याला विचारेल बाबा. ते जे तुमच्यावर अटॅक करणार असतात स्पीकरवर, ते स्वतःच पाठी जातात. कारण त्यांना वाटतं हा स्पीकर आपल्याला उठून वरती बोलवलं तर. आयडिया कळते तुम्हाला? मग मी स्पीच जेव्हा द्यायचो मी असंच करतो, सो आय एम गोइंग टू आस्क सम ऑफ यू सम क्वेश्चन. तर सगळे गप्प जरा बाजूला होतात. म्हणजे काय होतं, मी आता रिलॅक्स होतो. आता हे समोरून माझ्यावर अटॅक नाही करणार, कारण हेच थोडेसे घाबरले आहेत. प्रॅक्टिकल गोष्टी आहे. टीचर्स पण मी टीचरच आहे ना तसं बघितलं तर. हो, टीचर्स पण करतात. कोणीतरी काय लिहिलंय,
सर्वेशने, सर आपण जेव्हा स्पीच देत असतो आणि जेव्हा ऑडियन्सला बघतो आणि ते हसतात, आपण काय बोलतो बरोबर. ओके, सगळं करूया आपण, क्वेश्चन आन्सर मध्ये करूया रे, टेन्शन नको घेऊ. दुसरं मला कळलं, अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. म्हणजे त्यांना प्रश्न विचारायचा, तुम्हाला मी प्रश्न विचारीन आणि मग बघा व्हॉट डिफरन्स डज इट मेक्स. इंटरेस्टिंग. तिसरं, आंखों की गुस्ताखियां असं एक गाणं होतं ना, आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. एम आय राईट? तुम्ही आय कॉन्टॅक्ट, आता जास्त करून अंधार असतो, तुम्ही म्हणत सर कसला आय कॉन्टॅक्ट, सगळा अंधार असतो, उलट स्पीकरला कोणाचे डोळे दिसत नाही, ऑडियन्सना स्पीकरचे डोळे दिसतात. पण एवढा पण अंधार नसतो, थोडीशी लाईट असते. आणि असला तरी काय, तुमचे डोळे असे असे फिरले पाहिजे, आय कॉन्टॅक्ट. पण तुम्हाला एक गंमत सांगू, शॅल आय टेल यू सिक्रेट, मी काय करतो स्टेजवर असताना, ती जी आधी लोक आलेली ना मला दिसलेली हळूहळू येताना, मी स्टेजवर आधी होतो, दे वर कमिंग, त्यांच्याशी माझी ओळख झाली, आता डोळ्यांची ओळख, मी त्यांच्याकडे जास्त बघतो, कारण ते मला आपले आपलेसे वाटतात. होतं की नाही असं? अँड वन मोर थिंग, तुम्ही कधीही स्टेजवर जा, अख्ख्या ऑडियन्स मध्ये 2-3 कोपऱ्यात काही लोक असतील जे तुमच्यावर फिदा असतात, का मला माहित नाही, तुमच्याकडे असतात. बरोबर बरोबर सर, बरोबर. त्यांच्याकडे जास्त बघायचं, मग तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतो की येस, हे आपल्यात आहेत, आपल्यातली लोक पण तिथे बसली आहेत, मग त्यांच्याकडे बघत राहा, तुमची भीती आपोआप जाणार. येस, व्हेरी गुड. बघा सगळ्यांना पटलंय, दे आर द यु नो पीपल हु आर गोइंग टू प्रोव्हाइड यू स्ट्रेंथ ऑन द स्टेज, की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यांच्याकडे बघायचं, हसायचं, त्यांना प्रश्न विचारायची, हो की नाही, हो 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 म्हणणार ते. राईट? अशी गंमत असते. सो बी देअर बिफोर देम. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आय कॉन्टॅक्ट. चौथं काय माहितीये का? कीप मुव्हिंग. ते म्हणतात ना वॉचमन, जागते रहो, तसं चलते रहो, चलते रहो. तुम्ही ते DID मध्ये बघितलं असेल, डान्स इंडिया डान्स, ते काय म्हणतात, त्यांना खूप अवॉर्ड किंवा पॉइंट्स मिळतात. यू हॅव अ एंटायर स्टेज अँड यू हॅव युटिलाइज द एंटायर स्टेज. तुम्ही अख्खा स्टेजचा वापर करून घेतला, तुम्ही पण तो वापर करून घ्यायचा आहे. आय एम नॉट सेइंग दॅट यू शुड नॉट टॉक बिहाइंड द पोडियम. खूपशी लोक पोडियम मधून पण बोलतात, पण मला असं वाटतं पर्सनली, पोडियम तुम्हाला खूप असं कंबाईन बंद करून ठेवतो. नर्वस असलं की आपण पोडियमच्या पाठी जातो फक्त चेहरा दिसण्यासाठी. आता पण मी काही खास खुश नाहीये, मला तर अख्खच तुमच्यासाठी फिरायचं होतं स्टेजवर, पण आता काय करणार, ऑनलाईन आहे. पोडियमच्या पाठी राहण्यापेक्षा, तुम्ही कधी सिंह बघितलं, हॅव यू सीन अ लायन? द लायन वॉक्स लेफ्ट अँड राईट, आणि त्याची चाल बघा कशी असते स्टेजवर फिरताना. तुम्ही पण असं फिरत राहा, लोकांना दाखवण्याची नाही. अरे, आपलं टेन्शन कमी करण्यासाठी. पण जास्त फास्ट मुवमेंट नसली पाहिजे. इट शुड नॉट बी टू फास्ट, मग ते टेन्शन वाटतं, किंवा असं वाटेल की याला टॉयलेटला वगैरे जायचंय, एवढं फास्ट पण नका चालू. वॉक स्लोली, रॉयली वॉक करा अख्ख्या स्टेजवर, इकडे बघा, तिकडे बघा, मध्ये बघा, त्या ओळखीच्या लोकांकडे बघा, अँड कीप मुव्हिंग, कॉन्फिडन्स येण्यासाठी. व्हेरी गुड. आणि लोकांना तुम्ही एकदम शेर वाटतात. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कम्युनिकेशन बरोबर करण्यासाठी. सो कीप मुव्हिंग. हा, फास्ट नाही जायचं, बरोबर बोलला, बॉडी लँग्वेज फास्ट मुळे आपण नर्वस वाटतो. सिम्पल. बी देअर बिफोर देम. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आय कॉन्टॅक्ट, कीप मुव्हिंग. अज, यूएस म्हणजे युनायटेड स्टेट्स नाही, अज. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली, मगाचपासून मी तुमच्याशी बोलतोय, मी काय म्हणतोय, आपण आपण हे चुकतो. हॅव यू नोटिस आय एम सेइंग, आपण हे चुकतो, आपल्याला हे केलं पाहिजे. मी तुम्हाला नाही म्हणत, खूप रॉंग आहे. पब्लिक स्पीकिंग मध्ये यू नका म्हणू, आपण म्हणा. तुम्ही जर कोणाला इंग्लिश शिकवणार असेल स्टेजवर, म्हणा आपण ह्या मिस्टेक्स करतो, भले तुम्हाला येतं, आपण. यामुळे काय होतं ना, तुमचं आणि ऑडियन्सचं नातं घट्ट होतं. ऑडियन्स फील्स की तुम्ही त्यांच्यामधलेच एक आहात, ते तुम्हाला रिस्पेक्ट देतात, तुमच्याशी फ्रेंडली होतात, कम्फर्टेबल होतात. तुम्ही जर म्हटलं ना, तुम्हाला लोकांना हे नाही कळत, मी होतो ना, मी असं करायचो, तुम्हाला रॉंग, मग ते तुमच्या स्पीकरवर अटॅक करणार. हा समजतो कोण स्वतःला, ह्याला आपण घेऊया आणि फटाफट प्रश्नाचा भडीमार. राईट? सर, व्हॉट इफ द ऑडियन्स इज देअर बिफोर अस? व्हेरी गुड क्वेश्चन. सांगतो तुम्हाला. हे तुम्हाला कळलं मी काय सांगितलं आता, की अज म्हणायचं, वी. आता हा क्वेश्चन आलाय, व्हॉट इफ द ऑडियन्स इज देअर बिफोर अस? ओके,
तुमच्या आधीच ऑडियन्स आले, मे बी तुम्ही सेकंड किंवा थर्ड स्पीकर असाल, असू शकतो. राईट क्वेश्चन ना. थर्ड स्पीकर असाल तर, फर्स्ट असेल तर यू कॅन बी देअर बिफोर देम. तिसरा असेल तर मग तुम्ही नंतर येणार. मग काय करायचं? व्हेरी गुड. सो याच्यात खूपशे टिप्स आहेत. समजा 3 स्पीकर आहे, जसं आज समजा 3 स्पीकर असते आणि आपलं ऍक्च्युअल रुपारेल कॉलेजमध्ये सेशन असतं, मी अपूर्वा, रोहन किंवा आणि कुठच्या व्हॉलंटियरला सांगितलं असतं की 3 स्पीकर आहेत ना, इफ पॉसिबल ट्राय कर ना आमची खुर्ची स्टेजवरच ठेवायला. आमची खुर्ची स्टेजवरच ठेवतो. तुम्ही बघितलं तर स्टेजवर 3 जण बसतात. त्याचं रिझन तेच आहे. खूप वेळेला ते फर्स्ट रो मध्ये बसत नाही. तुम्ही स्टेजवर बसायला इन्सिस्ट करा तिघही. मग पहिला स्पीकर बोलेपर्यंत तुम्ही लोकांना बघत राहा ना. ते पण तुमच्याकडे बघतात. पहिला स्पीकर जर बोर असेल ना तर ते तुमच्याकडे बघतात. तू काय बोलणार आहेस बाबा, असं एक एक सिग्नल देतात. तुम्ही त्याच्याकडे बघा. तुमचा परत आय कॉन्टॅक्ट होतो. राईट. तुमचा आय कॉन्टॅक्ट होतो. ते फर्स्ट रो मध्ये बसाल ना तर जरा प्रॉब्लेम होतो. मग तुम्ही उठून स्टेजवर जातात, मग बघतात ऑडियन्सकडे, मग जरा भीती वाटते. राईट. पण आपण येऊ त्याकडे पण. पण तुम्हाला ही पण एक आयडिया दिली मी की तुम्ही सेकंड थर्ड स्पीकर असाल तर काय कराल. राईट. तो एवढे रूल्स आपल्याला कळले. अज अज नंतर ह्युमर. मी यूज करतोय का ह्युमर? सेन्स ऑफ ह्युमर खूप पाहिजे स्पीकर मध्ये. एक वातावरण, एक एन्व्हायरमेंट लाईट होतं. यु नो वाय स्पीकर्स यूज सेन्स ऑफ ह्युमर? तुम्ही म्हणाल सर तुम्ही पण. हो, मे बी. इट इज नॉट फॉर द ऑडियन्स टू लाफ, because it is for the audience to laugh. If audience laugh, speaker also laughs and the tension goes down. तुम्ही कधी राईड्स मध्ये बसलायत? किती लोक राईड्स मध्ये बसायला घाबरतात? मी घाबरतो हा. वॉटर किंगडम, एसएल वर्ल्ड. त्याचे ते लोकांना हसतात, ही 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 जोर जोर हसतात. दे आर नॉट एन्जॉईंग. 75% पीपल लाफिंग ऑन द रोलर कोस्टर राईड आर नॉट एन्जॉईंग. ते त्यांचं टेन्शन कमी करतायत हसून. ते आतून घाबरले आहेत, बरोबर की नाही? ते हसून टेन्शन कमी करतायत. मग इथे स्पीकरचं पण तेच काम आहे. ही इज युझिंग सेन्स ऑफ ह्युमर टू रिड्यूस द टेन्शन. तुम्ही हसा, मी हसतो, बरोबर? हसताय ना, हसत राहिलं पाहिजे, ते म्हणतात ना, तसंच आहे ते. सो कीप द ह्युमर, बट सी टू इट, सी टू इट दॅट द ह्युमर शुड नॉट बी बिलो द बेल्ट. काहीतरी पानसट जोक नसले पाहिजे. अँड युअर ह्युमर शुड नॉट हर्ट एनीबडी. हे लक्षात ठेवा स्पीकर म्हणून. ऑन द बेसिस ऑफ कास्ट, रिलिजन, लुक्स, रेस, मेल फिमेल, यावरून कोणाचं थट्टा नाही उडवायची. एक जनरल ह्युमर पाहिजे ज्याने सगळ्यांना एन्जॉय करता येईल, कोणाला वाईट नाही वाटलं पाहिजे. दिस यू टू टेक केअर. अँड आय थिंक आय एम ऑल्सो डुईंग द सेम. मी आता पण आय थिंक आय नॉट हर्ट एनीबडी. कोणाबद्दल काही चुकीचं बोलायचं नाही. ठीक आहे, तो ह्युमर मध्ये लक्षात ठेवा. देन इज जैसा देश वैसा वेश. कोणीतरी काय लिहिलं? संविता. हा, संविता. संविता इज माय स्टुडंट. या, आय रिमेंबर हर. इकॉनॉमिक्सची एकदम स्मार्ट स्टुडंट आहे ती. युझिंग एक्सप्रेशन्स टू कनेक्ट विथ ऑडियन्स इज गुड. येस, बरोबर. एक्सप्रेशन यूज केले की एक ड्रॅमॅटिक वाटतं. तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का? मला कॉलेज नंतर, मी रुपारेलचाच प्रॉडक्ट आहे ना शेवटी, मला ऍक्टिंग फील्ड मध्ये भारी इंटरेस्ट होता. म्हणजे उमेश कामत म्हणजे माझ्या 2 वर्षांनी सिनियर होते. म्हणजे मी ओळखतो, तो मला ओळखत नाही. बट मला खूप ऍक्टिंगची सवय होती. मी मग ट्राय पण केले क्लासेस वगैरे. माझी वाईफ, माझा लव्ह मॅरेज आहे, मी पण तिला तिकडेच भेटलो ऍक्टिंगच्या क्लासच्या इथेच. शी यूज टू वर्क देअर. बट तो ऍक्टिंगचा फील्ड इथे राहिला, कारण मग जॉब आणि सगळं. बट देन आय यूज दॅट पर्टिक्युलर, एक ते माझं जे ड्रीम होतं ते टीचिंग मध्ये कामी आलं. स्टेजवर राहून बोलायचं लोकांसमोर. राईट. सो अशी लाईफ तुम्हाला नेते. ओके. आता गुरुमंत्र, अजून एक गुरुमंत्र वेगळा सांगतो तुम्हाला. तो म्हणजे हा, जैसा देश वैसा वेश. आपलं ड्रेस सेन्स. मी एका कंपनी, सॉफ्टवेअर कंपनीत होतो, जिथे मी भरपूर सेमिनार्स दिले. जे आता अपूर्वा बोलली, ते मॅक्झिमम सेमिनार्स मी स्टॉक मार्केटवर दिले. आय यूज टू ट्रॅव्हल ऑल अराउंड इंडिया. अँड इंडिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे, युनिटी इन डायव्हर्सिटी. प्रत्येक स्टेट, सिटी वेगळी. सुरत मध्ये जेव्हा केदार मुर्डेश्वर जायचा, इट वॉज डिफरंट. केम छो, स्टॉक मार्केट मजामा एकदम. बट वेअर आय टू गो टू चेन्नई, चेन्नईमध्ये बापरे, हिंदी तर फॉरेन लँग्वेज आहे. यू हॅव टू टॉक इन इंग्लिश. Bangalore, but without tie, without suit is okay in Chennai, but the communication should be in English. But if you go to Bangalore, a suit and tie is necessary along with English. Hyderabad, it's mixed and Hindi is preferred. पुण्याला वेगळंच काहीतरी आहे. So you have to dress up also according to the situation, the city, the state, what the topic is about. बरोबर.
आय वॉज सपोज टू वेअर अ कुर्ता टुडे. म्हणजे माझ्या घरचे बोलत होते की कुर्ता घाल ना, छान, तो छान वाटतो, नवीन आहे. बट आय सेड नको, फॉर्मल्स घालतो. पण टाय घालण्याचा अर्थ हे नाही की कुर्ता घालून बसू. हा, बट इफ द टॉपिक वॉज समथिंग डिफरंट, मेडिटेशनवर जर आज मला अपूर्वा बोलली असती किंवा रोहन मेडिटेशनवर बोलायचंय, मी एक भगवा कुर्ता घातला असता आणि एक मोठा टिका लावला असता. तसं थोडं आहेच. सो इट डिपेंड्स ऑन व्हॉट युअर टॉकिंग अबाउट अँड वेअर यू आर. हे लक्षात ठेवा. इंग्लिश आलं म्हणजेच पब्लिक स्पीकिंग आलं असं नाही. पण कुठे कुठे इंग्लिश गरजेचं आहे, म्हणून इंग्लिश शिकायला पण पाहिजे. राईट. सो जैसा देश वैसा वेश. ओके. हे तुम्हाला बघितलं पाहिजे, तुमची लँग्वेज, तुमचं ड्रेसअप स्टाईल. अँड वन मोर थिंग इज, मी म्हणेन सर्वात इम्पॉर्टंट, बी नॅचरल. आता कोणती मग अशी बोलले, डोंट ट्राय टू फेक युअर सेल्फ. स्टेजवर जाऊन उगीच कोणाला इमिटेट करू नका. मी आता जशी ती बोलली, माझे मोटिवेशनल व्हिडिओज बनवतो, मला असं वाटायचं आपण बोलूया, कारण मी खूप गोष्टी एकटाच फ्रेंड्सशिवाय बोलतो. अँड से यू टॉक इट इन फ्रंट ऑफ पब्लिक. लोकांनाही मे बी आवडेल, मे बी. तर मी चालू केलं आणि माझा जो युट्यूब चॅनल आहे तो लोकांनी चांगला सबस्क्राईब केला, लोक येतात, मोटिवेशनल व्हिडिओ. मग मला कोणी म्हणायचे तू की ह्याला का नाही बघत, रिफर करत, कोण तो आपला आता बोलो ना संदीप महेश्वरी. मी नाही करत, कारण ना मग त्यांचा इन्फ्लुएन्स आपल्यावर होतो, बिकॉज ही इज रिअली नाईस फेलो. सुधा मूर्ती, वन ऑफ द व्हेरी गुड स्पीकर्स, वाईफ ऑफ फाउंडर ऑफ इन्फोसिस, नारायण मूर्ती, शी इज अ फिलॅन्थ्रॉपिस्ट. खूप चांगली स्पीकर आहे, एकदम सहज बोलते. पण मी त्यांचे व्हिडिओज बघतो, पण कधीही जर माझा आज व्हिडिओ असेल किंवा माझा सेमिनार असेल, त्याच्या 5 दिवस आधी मी कोणाचेही व्हिडिओ बघत नाही, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू गेट इन्फ्लुएन्स्ड बाय देम. आपल्याला नॅचरल राहायचंय, तसं मी आता नॅचरली बोलतोय, एकदम नॅचरल राहायचं.